या सगळ्या निवडणुकांच्या धामधुमीत भाजप सगळ्यात मोठा पक्ष जरी राहिला असला ना तरी फक्त चंद्रपुरात मात्र जोर का झटका धीरे से लगी अशी भाजपची अवस्था झाली। कारण इथे काँग्रेसच्या विजय वडेट्टीवार यांनी भाजपला जवळपास 4 मुंड्या चित केलं। सुधीर मुनगंटीवार भाजपचे ज्येष्ठ नेते यांनी नंतर प्रतिक्रिया देताना त्यांच्या मनातली खदखद सगळी बोलून दाखवली। मुनगंटीवार यांनी खदखद बोलून दाखवताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याची योग्य दखल घेतली आहे आणि असं म्हणत त्याच्यावर एक महत्त्वपूर्ण उत्तर दिलं। मुनगंटीवार काय म्हणाले आणि फडणवीस यांनी कशी सारवासारव केली पाहूयात। चंद्रपुरात भाजपला मोठा झटका। पक्षानेच माझी शक्ती हिरावली। सुधीर मुनगंटीवारांचा पक्षाकडूनच घात। चंद्रपुरातील नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीत भाजपला मोठा झटका बसलाय। एकूण 11 पैकी 7 ठिकाणी काँग्रेसचा नगराध्यक्ष विराजमान झालाय, तर भाजपला फक्त 2 जागांवर समाधान मानावं लागलंय। महत्वाची बाब म्हणजे सुधीर मुनगंटीवार यांचा मतदारसंघ असलेल्या बल्लारपूरमध्येच काँग्रेसचा नगराध्यक्ष विजय झालाय। चंद्रपूरचं नेमकं चित्र काय आहे ते आधी पाहूया। बल्लारपूरमध्ये काँग्रेस, ब्रह्मपुरीत काँग्रेस, भद्रावतीमध्ये शिवसेना शिंदे गट, चिमूरमध्ये भाजप, गडचांदूरमध्ये अपक्ष, घुग्गुसमध्ये काँग्रेस, मूलमध्ये काँग्रेस, नागभीडमध्ये देखील काँग्रेस, राजुरामध्ये काँग्रेस, वरोरामध्ये काँग्रेस आणि भिसीमध्ये भाजपचा नगराध्यक्ष बसलाय। दरम्यान या पराभवानंतर भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी धक्कादायक वक्तव्य केलंय। चंद्रपुरात काँग्रेसनं विजय वडेट्टीवार यांना बळ दिलं, पण माझ्या पक्षानेच माझी शक्ती हिरावली अशा शब्दात मुनगंटीवार यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे। इतकंच नाही तर पक्षातील इन्कमिंग वरून देखील मुनगंटीवार यांनी पक्षाच्या धोरणावरच बोट ठेवलाय। नम्रतेने स्वीकारतो। विजय झाला तर माजायचं नाही, पराभव झाला तर लाजायचं नाही, हे आमचं निश्चितपणे सूत्र आहे। काँग्रेसने त्यांच्या नेत्याला शक्ती दिली, आमच्या पक्षाने माझी शक्ती कमी केली। या जिल्ह्यामध्ये गडबाजीला पोषक वातावरण निर्माण होईल हे आमच्या पक्षाच्या धोरणात दिसलं आणि त्यातून मग 10 नगरपालिकेमध्ये आता आम्ही झटका हा अनुभवला आहे। आम्ही जे सूत्र पक्ष म्हणून जिल्ह्यात अवलंबलं की शनी शिंगणापूर नंतर आमचा एकमात्र पक्ष असा आहे की ज्याला आता दरवाजाच ठेवला नाही। दुसरीकडे काँग्रेसच्या विजय वडेट्टीवार यांनी चंद्रपुरातील मोठ्या विजयानंतर जल्लोष केलाय। कार्यकर्त्यांसोबत वडेट्टीवार यांनी गुलाल आणि भंडाऱ्याची उधळण केली आहे। सोबतच टायगर अभी जिंदा है म्हणत भाजपला इशारा दिलाय। नेत्यांचं एकत्र काम करण्याचं यश आहे आणि जनतेचा विश्वास काँग्रेसवर आहे हे एकदा या जिल्ह्यात सिद्ध झालेलं आहे। काय होतं महाराष्ट्रात, किती गेले किती आलेत आम्हाला माहित। जिल्हा हा काँग्रेसचा आहे, हा वाघाचा जिल्हा आहे, वाघावर प्रेम करणारे जिल्हे आहे। डुप्लिकेट वाघाला लोक थारा देत नाही, वाघ ओरिजिनल बघतात। पिंजऱ्यातल्या वाघाला महत्व नसतो, रस्त्याने आणि जंगलात फिरणाऱ्या वाघाला महत्व असतो। हे जनतेच्या लोकांनी, या जिल्ह्यातील लोकांनी दाखवून दिलं आहे आणि सांगितलं टायगर अभी जिंदा आहे। दरम्यान पक्षानेच माझी शक्ती हिरावली असं मुनगंटीवार का म्हणाले, तर याची पार्श्वभूमी अगदी लोकसभा निवडणुकीपासून आहे। मुनगंटीवार यांना लोकसभा निवडणूक लढवायची नव्हती, मात्र चंद्रपूरमधून त्यांना लोकसभा लढवावी लागली आणि त्यात त्यांचा काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर यांनी मोठा पराभव केला। पुढे विधानसभा निवडणुकीत बल्लारपूर मतदारसंघातून मुनगंटीवार विजयी झाले, मात्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात त्यांना स्थान मिळालं नाही। मुनगंटीवार ज्येष्ठ नेते आहेत आणि पक्षात त्यांना मोठे स्थान दिलं जाईल असं फडणवीस सांगत असले तरी 1 वर्ष लोटूनही मुनगंटीवारांना कोणतंही मोठं पद मिळालेलं नाही। सोबतच सुधीर मुनगंटीवार अधिवेशन काळात आपल्याच मंत्र्यांना अडचणीत आणणारे प्रश्न मांडताना दिसतात। इतकंच नाही तर आपल्याच मंत्र्यांना ते सभागृहात धारेवर धरतानाही पाहायला मिळतात। त्यामुळेच पक्ष त्यांच्यावर नाराज आहे आणि स्वतः मुनगंटीवार यांनीच सांगितल्याप्रमाणे पक्षानेच त्यांची शक्ती हिरावली आहे या शंकेला नक्कीच वाव आहे। असं नाही आहे, पक्षाला दारं असूच नयेत। पक्षाची दारं कुठल्या समाजाकरता बंद असू नयेत, कुठल्या व्यक्तींकरता बंद असू नये। पक्ष हा बिना दाराचाच असला पाहिजे। फक्त प्रवेश देत असताना व्यक्ती योग्य आहेत की नाही, पक्षाला फायद्याचे आहेत की नाही हे आपण बघितलं पाहिजे।
त्यामुळे मला असं वाटतं की आज समजा पक्षाने काही प्रवेश दिले असतील तर त्याचा फायदाच झालेला आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा जो काही विजय आपल्याला मिळालेला आहे. पण समजा जर सुधीर भाऊंना कुठली ताकद कमी पडली असेल तर त्याची भरपाई ही आता महानगरपालिकेच्या निवडणुकीत आम्ही देऊ. पूर्ण ताकद देऊन चंद्रपूरची महानगरपालिका आम्ही निवडून आणू. मात्र सुधीर मुनगंटीवार यांच्यासारखा मोठा नेता नाराज असेल तर काय परिणाम होऊ शकतो हे आजच्या चंद्रपुरातल्या निकालात दिसून आलंय. त्यामुळे भाजप मुनगंटीवारांना पुन्हा शक्ती देणार की महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीतही मुनगंटीवारांची नाराजी कायम राहणार हे काही दिवसातच स्पष्ट होईल. अभिषेक भटपल्लीवारसह ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, चंद्रपूर.